वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त लोकसभेत 10 तासांची विशेष चर्चा. वंदे मातरम हा भारताचा प्राचीन विचार असल्याचं सांगत पंतप्रधानांनी केला चर्चेचा प्रारंभ. वंदे मातरमनं देशाला स्वातंत्र्य लढ्याची ऊर्जा दिली. तीच ऊर्जा नवी पिढी 2047चा विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी उपयोगात आणेल. पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसच्या काळात विशिष्ट समुदायाच्या अनुनयासाठी वंदे मातरमची 2 कडवी गाळली गेली. आजही काँग्रेसची अशीच विभाजनकारी धोरणं. पंतप्रधानांची घणाघाती टीका. काँग्रेसनंच वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. देशात धार्मिक कट्टरतेचं वातावरण असताना 2 कडवी गाण्याचा निर्णय देशहितासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून घेतला. प्रियंका गांधी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनीच हे केवळ मातृभूमीचं स्तवन आहे असं स्पष्ट केल्यानंतरही जिनांच्या चष्म्यातून बघणाऱ्या काँग्रेसला त्यात धार्मिकता दिसली. राजनाथ सिंग यांचं प्रत्युत्तर. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड नाही. इंडिगो अव्यवस्थेमुळे त्रास झालेल्या प्रवाशांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. राम मोहन नायडू यांची राज्यसभेत ग्वाही. खलिस्तान दहशतवादी संघटना बब्बर खालसावर ब्रिटननं घातलेल्या निर्बंधांचं भारताकडून स्वागत. दहशतवादाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढाईला मिळणार बळ. परराष्ट्र मंत्रालय. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी एकही झाड तोडून व्यावसायिक काम करणार नाही. गिरीश महाजन यांची ग्वाही. राजकारण न करण्याचं आवाहन. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमा भागात खैरागडमध्ये आज आणखी 12 जहाल नक्षलवाद्यांचं शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण. आणि ज्येष्ठ समाजसेवक कामगार नेते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी. स्वागत.